हे सगळे प्रश्न महत्वाचे, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे, परीक्षेत येण्यासारखे आहेत. त्यामुळे डोंट मिस द अपॉर्च्युनिटी. तुम्हाला हे याचा नक्की फायदा होईल. नक्की पेपरमध्ये प्रश्न रिपीट होतील, अवतीभोवतीच फिरणार, याची मी 100% गॅरंटी देतो. नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण कंबाईंड ग्रुप सी ची प्रॉबेबल क्वेश्चन सिरीज बघत आहे आणि ऑलरेडी आपण भूगोलचे बघितले आहे. ते जर तुम्ही बघितले नसेल तर मी साईडला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, तर सगळे पार्ट्स तुम्ही बघू शकता. आपण सायन्स सुरू केलं आहे आता आणि सायन्सचा आपण केमिस्ट्री भाग पूर्ण केला आहे. त्याचे 60 प्रश्न अगदी इम्पॉर्टंट आहेत आणि मी ते घेतलेले आहेत. ते तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा. या चॅप्टर मध्ये आपण या पार्ट मध्ये आपण फिजिक्सचे प्रश्न बघणार आहे. प्रॉबेबल 60 क्वेश्चन जवळपास असतील आणि ते एक्सपेक्टेड आहेत आणि त्याच्या अवतीभोवती तुम्ही सगळ्या गोष्टी बघाल, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. बघा, आपला पहिला प्रश्न फिजिक्स मधला पहिला प्रश्न असा आहे की ध्वनी तरंग हे अणुतरंग असतात, म्हणजे लॉन्जिट्युडनल असतात. तर हे स्टेटमेंट राईट आहे. त्यानंतर ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारिता 20 हर्ट्झ किंवा त्यापेक्षा अधिक असते. तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. ध्वनी तरंगाच्या प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. तर याचे हे स्टेटमेंट सुद्धा आवश्यक आहे, माध्यमाची आवश्यकता असते. आपल्याला याच्यात त्यांनी योग्य विचारलेलं आहे, तर मग आपले सगळे बरोबर आहेत. त्यानंतर नेक्स्ट, ध्वनी श्रव्यातील ध्वनी म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड लहरीचा उपयोग खालीलपैकी कशामध्ये केला जातो? दूध टिकवण्यासाठी बरोबर आहे. समुद्र जहाजाच्या संपर्कासाठी बरोबर आहे. स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी बरोबर आहे. गर्भात असलेला दोष समजण्यासाठी बरोबर आहे. म्हणजे सगळेच विधाने हे बरोबर आहेत. त्यानंतर नेक्स्ट, धातूतील ध्वनीच्या वेगानुसार खालीलपैकी कोणता उतरता क्रम योग्य आहे? कोणता म्हणजे वेग आपल्याला माहित आहे, ध्वनीचा वेग हा सॉलिड मध्ये जास्त असतो, त्यानंतर लिक्विड मध्ये आणि सगळ्यात कमी असतो तो गॅसेस मध्ये. त्या अनुषंगाने जर आपण ऑप्शन निवडले तरी ते आपल्याला भेटून जाईल. तर इथे आपल्याला तसं दिलेलं नाही, सॉलिडच दिलेले आहेत. तर म्हणून ऑप्शन नंबर 1 आपण बघून घेऊया. अल्युमिनियम, निकेल, स्टील आणि लोखंड असं त्याचा क्रम आहे, उतरता क्रम. म्हणजे अल्युमिनियम मध्ये सर्वात जास्त आपल्याला वेग सापडून येतो. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी प्रथम ध्वनीची गती मोजली आहे? ध्वनीची गती प्रथम मोजणारा कोण होता? बोरेली आणि विवियनी यांनी ध्वनीची गती प्रथमतः मोजली. मानवी मेंदू किती वेळ ध्वनी राखून ठेवू शकतो? तर 0.1 सेकंद, म्हणजे एकाच 10 असा इतका वेळ मानवी मेंदू ध्वनी राखून ठेवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट, जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग हा तापमान वाढवल्याने ध्वनीचा वेग काय होतो? वाढत असतो. तापमानासोबत वाढत असतो. तापमान कमी असलं ध्वनीचा वेग मंदावतो. त्यानंतर नेक्स्ट, प्रकाशाच्या वेगाची गणना प्रथम रोमर या शास्त्रज्ञांनी केली. तर हे स्टेटमेंट राईट आहे. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पोहोचण्यास साधारणपणे 8 मिनिट 20 सेकंद, म्हणजे जवळपास 500 सेकंद इतका वेळ लागतो. तर कोणते योग्य आहेत? तर दोन्ही योग्य आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट विचार करू, मानवी डोळ्याचा आयरिस भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. हे स्टेटमेंट बरोबर आहे. डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला ॲस्टिमॅटिझम असे म्हणतात. तर दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. तर हे वाक्य तुम्ही त्यातल्या त्यात लक्षात राहू द्या. हे स्टेटमेंट तुम्हाला थोडंसं परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं. त्यानंतर इंद्रधनुष्याची निर्मिती हा कशाचा परिणाम आहे? अपवर्तन हे याच्यात येते, अपस्करण सुद्धा येतं, आंतरिक परावर्तन हे सुद्धा येतं. हे विवर्तन असा काही प्रकार नाहीये. तर ऑप्शन नंबर ड चुकीचा आहे. तर कशाचा परिणाम आहे? म्हणजे ऑप्शन नंबर 2. यालाच अपवर्तनलाच आपण रिफ्रॅक्शन म्हणतो इंग्लिशमध्ये, अपस्करणला आपण डिफ्रॅक्शन म्हणतो आणि आंतरिक परावर्तन याला काय म्हणतो? इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू, जर आता हा थोडासा आहे की नाही, याचा थोडासा मॅथमॅटिकल वर्क याच्यामध्ये आहे. तर हा प्रश्न आपण ओरली तुम्हाला समजून सांगता येणार नाही, पण याचं मी तुम्हाला उत्तर इथं तुम्ही बघून घ्या. 17 सेंटीमीटर आहे. हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. याचं उत्तर तुम्हाला स्टेट बोर्डच्या कुठल्याही स्टेट बोर्डच्या 9वीच्या पुस्तकात किंवा 10वीच्या पुस्तकात याचं उत्तर तुम्हाला सापडून जाईल. तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, कारण की या प्रश्नाला आपल्याला असं सांगता येणार नाही, कारण की ते बोर्डवरच घ्यावं लागेल. म्हणून सध्या स्किप करूया आपण. त्यानंतर नेक्स्ट, कोणता नेत्रदोष नेत्रगोल आयबॉल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो? तर हा रोग आहे मायोपिया. आता मायोपिया म्हणजे काय की याच्यामध्ये काय आपल्याला याच्यात जवळचं दिसत असतं, म्हणजे दूरचं दिसत नाही, जवळचं दिसतं.
हायपरमॅट्रोपिया याला काय की याच्यात आपल्याला दूरचं दिसत असतं पण जवळचं दिसत नाही. आणि कलर ब्लाइंडनेस हा थोडासा व्हिटॅमिन संबंधित आहे, व्हिटॅमिन ए मुळे हा रोग होतो. आणि प्रिस बायोपिया याच्यामध्ये काय होतं की दोन्ही याच्यात प्रॉब्लेम असतो, जवळचं पण दिसत नाही आणि दूरचं पण दिसत नाही. तर हा प्रिस बायोपिया असतो. त्यानंतर नेक्स्ट, रमण परिणामांचे खालीलपैकी उपयोग कोणते? पदार्थाचे पृथक्करण करण्यासाठी, बरोबर. पाण्याच्या वाफेचा अभ्यास करण्यासाठी, हे सुद्धा बरोबर आहे. रेणूमधील स्थिर बल आणि बंधाची लांबी ठरवण्यासाठी, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्टिकल अँप्लिफायर मध्ये याचा वापर केला जातो, तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय राहणार आहे? वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू 73. चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या दुवा एकत्र येतात, हे स्टेटमेंट बरोबर आहे. चुंबकीय क्षेत्ररेषा उत्तर ध्रुवाजवळ तयार होतात व दक्षिण ध्रुवाजवळ संपतात, तर हे दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट विचार करू, डायस्प्रोसियम निकेल कोबाल्ट हे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित केलं जातं. आपल्याकडे चुंबकाकडे आकर्षित करणारा आपल्याला एकच पदार्थ माहित असतो, तो म्हणजे आयन, लोखंड. तर त्याच्याशिवाय सुद्धा हे तुम्ही लक्षात राहू द्या, डायस्प्रोप्रियम निकेल कोबाल्ट. जास्त शिसे कतील हे पदार्थ चुंबकाकडे आकर्षले जात नाहीत, ते दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. तर याच्यावर हा प्रश्न आलेला आहे, तर तुम्ही बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट, कायम चुंबक तयार करण्यासाठी कशा कशाचा, परमनंट मॅग्नेट ज्याला आपण म्हणू, तर त्याचा कशा कशाचा वापर केला जातो तिथे? तर वरीलपैकी सर्वांचा. पोलाद सुद्धा वापरतात, कोबाल्ट, स्टील आणि टंगस्टन हे परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी वापरल्या जातात. अँपियरच्या मध्ये चुंबक तेवढ्याच परिणामांचे बल वाहकाच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त करतो, स्टेटमेंट बरोबर आहे. चुंबक तेवढ्याच परिणामांचे बल वाहकाच्या समान दिशेने प्रयुक्त करतो, तर फक्त अ बरोबर आहे आणि ब चूक आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, हेनरी ऑरस्टेड यांच्यामध्ये विद्युत धारा काय निर्माण करते? विद्युत धारा चुंबकत्व निर्माण करते, मॅग्नेटिझम निर्माण करते. जेव्हा इलेक्ट्रिक फोल एका वायर मधून फ्लो होतो, त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिझम तयार होत असते, असं हेनरी ऑरस्टेड असं म्हणतो. नंतर दुर्बीण सारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय तयार होते? तर काय होते? कंपाऊंड आय पीस असं तयार होते, संयुक्त नेत्रभिंग तयार होते. ध्वनीचा हवेतील वेग हा खालील बाबींवर आधारित असतो, तापमानावर आधारित असतो. कारण आपण मागच्याच एका प्रश्नात बघितलं की तापमान वाढलं तर ध्वनीचा वेग सुद्धा वाढतो. आर्द्रतेवर सुद्धा डिपेंड असतो, वातावरणीय दाब, दाब वगैरे असा काही प्रकार नसतो, दाबावर हा ध्वनीचा वेग डिपेंड नसतो. तर हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं. मग आपलं उत्तर काय राहील? अ, ब आणि ड, हवेचा वेग. तर वातावरणीय दाब तुम्ही लक्षात ठेवा की याचा वेग डिपेंड नसतो, तर वातावरणीय दाब. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू, सिटी स्कॅन यंत्र ध्वनी लहरी वापरतात, तर सिटी स्कॅन हे ध्वनी लहरीने वापरतात, तर सिटी स्कॅन हे युव्ही लहरी वापरतात. MRI या यंत्र ध्वनी लहरी वापरतात, हे सुद्धा चुकीचं आहे. एंडोस्कोपी या यंत्र ध्वनी लहरी, तर हे सगळ्या चुकीचे आहेत. आणि कारण याच्या सगळ्यामध्ये युव्ही रेज वापरतात, म्हणून उत्तर काय राहील? आपण कोणतेही नाही. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू, जलविद्युत प्रकल्पामध्ये साचलेल्या पाण्यातील स्थितीत ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि हे पण तुम्ही राहू दे लक्षात की जे साचलेलं पाणी असते जलविद्युत उपकरणामध्ये, ते स्थितीज ऊर्जा म्हणजेच काय असते? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इंटू कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. चालू घड्याळीतील गुंडाळलेले स्प्रिंग हे स्थितीत ऊर्जेचे गतीज ऊर्जेचे रूपांतर आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून कोणतं आपल्याला विचारलंय? दोन्ही योग्य आहेत हे स्टेटमेंट. त्यानंतर आपण नेक्स्ट विचार करू, अयोग्य जोडी आपल्याला निवडायची आहे. नॅचरल गॅस मिथेन बरोबर आहे, पेट्रोलियम गॅस ब्युटेन हे सुद्धा बरोबर आहे, बायोगॅस एनारोबिक डिग्रेडेशन हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला याच्यात काय विचारलंय? अयोग्य विचारलंय, पण म्हणून अयोग्य याच्यामध्ये आपण काय करू? यापैकी कोणतंही नाही. त्यानंतर नेक्स्ट, आता हे सुद्धा मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहे, तर हे थोडंसं इझी असल्यामुळे हे मी तुम्हाला सांगू शकतो. बघा तुम्हाला म्हणजे जसं ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की प्रॉब्लेम थोडंसं सोपं आहे. मी इथे तुम्हाला वाटल्यास तुमच्या समजण्यासाठी मी इथे एक फॉर्म्युला सुद्धा लिहून देतो तुम्हाला. बघा इथे काय म्हटलेलं आहे, 10 kg वस्तुमान, 10 kg वस्तुमान इथे दिलेलं आहे असलेल्या पदार्थ जमिनीपासून 10 मीटर उंच गेला आणि त्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण हे 9.8 म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍसरलेशन ज्याला आपण म्हणू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, तर पदार्थाला प्राप्त झालेली स्थितीज ऊर्जा इथं पोटेन्शियल एनर्जी ज्यांनी विचारलाय. आणि आपल्याला माहित आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? MgH. MgH. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे? इथं M म्हणजे काय आहे? 10 आहे,
आणि मग त्याला आपण काय करू 10 इंटू आणि इथे काय दिलेलं आहे 10 मीटर होऊन गेलाय म्हणजे एच काय आपला 10 आहे आणि जी काय नाही जी ची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर आपला एच काय आहे 10 आणि याचं जे काही उत्तर येईल ते येतं 980 जूल. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू अयोग्य जोडी आपल्याला निवडायचे. द डायनामो काय करते यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते म्हणजे मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल सेल काय करते केमिकल ऊर्जेचे विद्युत मध्ये रूपांतर करते तर केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल मोटर काय करते की इलेक्ट्रिकल एनर्जीचं हे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते आणि सौरघट काय करतात सोलर एनर्जीचं हे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करते. तर सोलर सेल काय करतात सौर ऊर्जेचं हे रासायनिक मध्ये नाही करत तर हीट एनर्जी मध्ये करतात. तर हे स्टेटमेंट आपलं चुकीचं ठरतं आपल्याला अयोग्यच विचारलेलं आहे म्हणजे आपलं हे उत्तर राहील ऑप्शन नंबर 4. त्यानंतर 485 न्यूक्लिअर पॉवर स्टेशन मध्ये ऊर्जेच्या रूपांतरांचा योग्य क्रम लिहायचा आहे. न्यूक्लिअर पॉवर स्टेशन मध्ये काय ऊर्जेचा क्रम कसा असतो तर पहिले न्यूक्लिअर असते मग उष्णतामध्ये त्याचं तयार होते मग त्याची गतीज ऊर्जामध्ये आणि मग विद्युत ऊर्जा तयार होते मग ऑप्शन नंबर आपलं 2 भेटेल आपल्याला. त्यानंतर मेकॅनिकल एनर्जी बद्दल आपल्याला विधान निवडायचे आहेत. तर मेकॅनिकल एनर्जीचं काय असतं की गतीज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यांच्या काही सूक्ष्म भागांची बेरीज आहे मेकॅनिकल एनर्जी म्हणजे हे उत्तर आपल्याला भेटेल. त्यानंतर नेक्स्ट सौर कुकर पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो कारण काळ्या रंगाचे आवरण हे काय असते काळा रंग का लावला जातं कारण की ऊर्जा ऍब्झॉर्ब करते आणि त्याला बाहेर सोडत नाही म्हणजे त्याला तिथं शोषून धरते म्हणून काय होतं त्यावर पडणाऱ्या उष्मा प्राणाला शोषून घेते आणि ते परत रिफ्लेक्ट करत नाही. त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊ हा प्रश्न सुद्धा थोडासा तुम्हाला मॅथमॅटिकल्स आहे पण हा प्रश्न सुद्धा सोपा आहे तर मी तुम्हाला इथे सांगण्याचा परत प्रयत्न करतो. तर बघा 25 वॅटचा एक दिवा दररोज 11 तास वापरला जातो तर महिन्याकाठी वापरलेली वीज किती. तर हे पण सोपंच आहे मी इथं तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. आपण म्हणून मग वापरलेलं वीज किती तर यूज ऑफ पॉवर आपण त्याला म्हणू यूज ऑफ पॉवर PUWER इज इक्वल्स टू काय राहील सॉरी इज इक्वल्स टू काय राहील 25 वॅट आपण वापरलेलं आहे ठीक आहे ना 25 वॅट इंटू किती दिवस वापरलेला आपण रोज 11 तास वापरतोय म्हणजे 11 आवर्स असं म्हणू आणि किती झालेलं आहे त्याचं महिन्याकाठी किती वापरले एक महिना आपण जनरली काय पकडू 30 दिवसाचंच आपण इथे पकडू कारण जनरली 30 दिवस असतात 30 हे महिन्याचे समजा ते दिवस. तर मग हे जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर किती येते 8250 वॅट येतं आणि आपल्याला उत्तर किलोवॅट आवर्स मध्ये काढायचं. याला जर तुम्ही मग किलोवॅट आवर्स मध्ये केलं तर काय येईल 8.25 किलोवॅट म्हणजे आपलं उत्तर काय येईल ऑप्शन नंबर 2. इथे ऑप्शन उत्तर 3 दिलंय पण हे रॉंग आहे त्यामुळे तुम्ही याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करू नका हे उत्तर रॉंग आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू नॅचरल गॅस हा उत्तम गॅस आहे कारण त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू जी आहे ती कमी आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू तर धूर विरहित जळतो तर याचं कोणताही विषारी वायू तयार करत नाही याची आपल्याला बरोबर निवडायचे आहेत. तर बरोबर उत्तर आहे आपलं ब आणि धूर विरहित जळतो कोणताही विषारी वायू तयार तो करत नाही. कॅलरिफिक व्हॅल्यू याची जास्त कमी नाही तर जास्त आहे. नंतर अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती विषय खालील विधाने आपल्याला लक्षात घ्यायचे. जळ केंद्रे काचे हलक्या केंद्रकाचे रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेत केंद्रीय विखंडीकरण असे म्हणतात. याच्यात आपल्याला दोन विधाने निवडायचे आहेत दोन्ही म्हणजे योग्य आहेत की नाही तर ते निवडायचं आहे. मॉडरेटर ज्यालाच आपण मंदक म्हणतो मराठीमध्ये ग्रॅफाइट काड्या किंवा जड पाणी हेवी वॉटर यांचा वापर करतात बरोबर आहे. कंट्रोलर म्हणून बोरॉन कॅडमियम आणि बेरिलियम इत्यादी काड्यांचा वापर करतात. तर हे तुम्ही एक फॅक्च्युअल डेटा म्हणून सुद्धा लक्षात राहू द्या. कंट्रोलर म्हणून काय वापरतात बोरॉन कॅडमियम बेरिलियम आणि मॉडरेटर म्हणून काय वापरतात ग्राफाइटच्या काड्या किंवा जड पाणी. तर हे तिन्ही स्टेटमेंट आपले बरोबर आहेत म्हणून उत्तर राहील आपलं वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू अणुभट्टी होणाऱ्या ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत मॉडरेटरचा उपयोग कशासाठी केला जातो तर मॉडरेटरचा उपयोग न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी वापरला जातो आणि मॉडरेटर मध्ये काय वापरतात तर हेवी वॉटर किंवा ग्राफाइटच्या कांड्या. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू एखादा पदार्थ उध्व दिशेने फेकला असताना त्याचे काय होते गतीज ऊर्जा कमी होते. गतीज ऊर्जा म्हणजे काय
की कायनेटिक एनर्जी कमी होते आणि पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते, कारण की तो एका ठिकाणी जो स्थिर होणार आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी त्याची हाय राहील आणि परत मग त्या पोटेन्शियल एनर्जीने तो परत खाली येणार. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, पीई इज इक्वल्स टू mgh. त्यानंतर नेक्स्ट आपण खालील विधाने आपल्या लक्षात घ्यायची आहे. आता त्यानंतर आपण नेक्स्ट बघू, बॅटरी चार्ज करताना रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. तर असं होत नाही याच्यामध्ये, कारण की रासायनिक ऊर्जेचं रूपांतर ऍक्च्युली डायरेक्टली विद्युत ऊर्जेत होत नाही ना. तर ते आपण फक्त बॅटरी चार्ज करू असतो, डायरेक्ट ते सप्लाय विद्युत मध्ये नाही होत, म्हणून ते तसं राहते. त्यानंतर बॅटरी विद्युत परिपत्रकाला जोडल्यानंतर रासायनिक हे स्टेटमेंट योग्य राहते, म्हणून ऑप्शन नंबर 2. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम हॉर्स पॉवर ही संज्ञा वापरली. तर कोण आहे तो हॉर्स पॉवर वापरणारा, जेम्स वॅट. आणि हॉर्स 1 HP इज इक्वल्स टू काय असते, 746 वॅट आहे ना. त्यानंतर आपण नेक्स्ट बघू 95. खालील विधाने आपल्याला लक्षात घ्यायची आहे. ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते तेव्हा त्या बलाचे कार्य धन कार्य असते. तर हे बरोबर आहे. ज्या वेळेस बलाची विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते तेव्हा बलाचे कार्य धन कार्य असते. तर कोणते योग्य आहे, तर फक्त अयोग्य याच्यामध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण करू 1 न्यूटन इज इक्वल्स टू 10⁵ डाईन, हे योग्य आहे. 1 जूल इज इक्वल्स टू 10⁷ अर्ज. तर ही दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. तर इथे सुद्धा हे चुकीचं दिलेलं आहे उत्तर, तर याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू. आता हे सुद्धा मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहे, तर हे सुद्धा इझीच आहे, अगदी सोपं असल्यामुळे हे सुद्धा मी इथं घेऊन घेतो तुम्हाला. 500 ग्रॅम वस्तुमानाचा, 500 ग्रॅम म्हणजे एम आपल्याला मास भेटला, 500 ग्रॅम वस्तुमानाचा चेंडू 20 मीटर पर सेकंड म्हणजे इथं आपल्याला व्हेलॉसिटी भेटली व्ही. तर त्यामध्ये गतिज ऊर्जा विचारले. गतिज ऊर्जा म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, केई. कायनेटिक एनर्जी काय असते, 1/2 mv स्क्वेअर. तुम्ही हा स्क्वेअर समजून घ्या काय आहे. तर आपलं काय आहे 1/2. यालाच आपण 0.5 असं पण लिहू शकतो, इंटू. आणि इथं 500 ग्रामला जर तुम्ही किलोग्राम मध्ये कन्वर्ट केलं तर त्याचं येते 0.5 परत. त्यानंतर आणि इथं काय दिलं आपल्याला, व्ही स्क्वेअर 20 दिलेला आहे, म्हणजे आपल्याला व्ही स्क्वेअर घ्यावा लागेल. 20 × 20 घेऊ आपण. व्हीचा स्क्वेअर डायरेक्ट जर तुम्ही लिहू शकत असाल तर फार चांगलं, 400 लिहून टाका. आणि याचं सगळं उत्तर जर तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर येतं 100 जूल. ठीक आहे ना. मग ऑप्शन नंबर आपलं 2. त्यानंतर नेक्स्ट आपण आता विचार करू, खालील विधाने आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. ऊर्जा निर्माण करता येत नाही व ती नष्टही करता येत नाही, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ऊर्जेच्या एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते, हे सुद्धा बरोबर आहे. विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहतेच असे नाही, तर सदैव ती अक्षयच राहते, त्यामुळे हे स्टेटमेंट आपलं चुकीचं ठरतं. पण ऑप्शन नंबर आपलं फक्त अ आणि ब. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू, खालीलपैकी स्थितीज ऊर्जेची उदाहरणं आपल्याला निवडायचे. स्थितीज ऊर्जा म्हणजेच कोणती, पोटेन्शियल एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी कोणती आहे मग, ताणलेला धनुष्य, हे राईट आहे पोटेन्शियल एनर्जीच्या बाबतीत. गुंडाळलेली स्प्रिंग, हे सुद्धा बरोबर आहे. वारा हे आपण म्हणू की स्थितीज ऊर्जेचं नाही तर गतीज ऊर्जेचं, कायनेटिक एनर्जीचं उदाहरण आहे. आणि टेबलावरचे पुस्तक हे सुद्धा स्थितीज ऊर्जेचे उदाहरण आहे. तर मग आपलं उत्तर राहील याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3, अ, ब आणि ड. त्यांना नेक्स्ट आपण विचार करू, यांत्रिक ऊर्जेचे आपल्याला प्रकार कोणते आहे. यांत्रिक ऊर्जा म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. गतीज व स्थितीज ऊर्जा. मेकॅनिकल एनर्जी इज इक्वल्स टू असते पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, म्हणजे स्टेटमेंट नंबर आपलं 1 बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, एक व्यक्ती वर्तुळाकार मार्गाने धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर जाऊन पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येतो, तर तिची सरासरी चाल किती. तर सरासरी ऍव्हरेज व्हेलॉसिटी, तिने ऍव्हरेज स्पीड विचारली आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी विचारले. तर ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे, आपण त्या याच्यामध्ये सुद्धा टाकू शकतो, ते 2xy प्लस डिवायडेड बाय x प्लस वाय. तर तसं जरी केलं तर तुम्हाला ते भेटून जाईल. तर याचं उत्तर तुम्हाला 16 मीटर पर सेकंद असं तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी अयोग्य समीकरण निवडायचं आहे. तर हे सगळे जे ऍक्सलरेशन जे फॉर्म्युले आहेत, तर त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला निवडायचं आहे अयोग्य. तर व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी, हे स्टेटमेंट बरोबर आहे. एस इज इक्वल्स टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर, हे सुद्धा बरोबर आहे.
त्यानंतर हे असं काही नाहीये, त्यामध्ये हे चुकीचं ठरतं आपलं. त्यानंतर व्ही स्क्वेअर यू इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपलं चुकीचं ठरतं, तर ते अयोग्य राहील. त्यानंतर एकसमान वर्तुळाकार गतीचे उदाहरण खालीपैकी कोणते नाही, तर नाही असं विचारलंय त्यांनी. तर पृथ्वीची सूर्याभोवतीची गती हे बरोबर आहे. त्यानंतर कृत्रिम उपग्रहाची पृथ्वीभोवतीची गती हे सुद्धा बरोबर आहे. चंद्राची पृथ्वीभोवतीची गती हे सुद्धा बरोबर आहे. इलेक्ट्रॉनची केंद्रकाभोवतीची गती, हे सगळे काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स आहेत, तर त्यामुळे यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, गतिविषयक पहिल्या समीकरण अनुसार आणि काल यांतील संबंध दिलाय. कोणता वेग आणि काळ यांचा संबंध दिलाय. तर गतिविषयक नियम जर आपण विचार केला तर तिथे कोणता फॉर्म्युला येईल आपला, ते हे जे आपण सध्या फॉर्म्युले बघितले ना, हे आहेत ते फॉर्म्युले. तर तुम्हाला इथे लक्षात ठेवा, व्ही फॉर व्हेलॉसिटी, यू फॉर इनिशियल व्हेलॉसिटी, ए फॉर ऍक्सेलरेशन आणि इथे जो एस आहे एस फॉर डिस्प्लेसमेंट. तर याच्या अनुषंगाने तुम्हाला ते सगळे उदाहरण जमले पाहिजे. आता जर एखादी वस्तूची, नेक्स्ट प्रश्न आहे आपला, जर एखाद्या वस्तूची चाल स्थिर असेल तर या वस्तूवर असणाऱ्या त्वरणाला काय म्हणतात, शून्य त्वरण असे म्हणतात. स्थिर चाल आहे की नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही नाही. नंतर प्रत्येक क्रिया करिता तेवढीच विरुद्ध प्रतिक्रिया, हा कोणता सिद्धांत आहे, तर हा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे ना, न्यूटनचा गतीचा तिसरा नियम आहे. ज्यावेळी एखादा ग्रह सूर्याच्या जवळ येतो त्यावेळी त्याचा वेग जास्त असतो, या उलट दूर गेला असता त्याचा वेग कमी होतो. हा खालीलपैकी कुठला नियम आहे, तर हा खालीलपैकी कुठला नियम आहे आपला, केपलरचा सेकंड नियम आहे हा. ठीक आहे ना. त्याचा पहिला नियम काय आहे आपण ते थोडंसं जर बघितलं तर लक्षात येईल आपल्याला, ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार आणि सूर्य कक्षा नाभीवर असतो, तर हा केपलरचा पहिला नियम होतो. आणि दुसरा नियम काय, समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ तो कव्हर करतो, हा दुसरा नियम आहे. आणि तिसरा नियम म्हणजेच काय, की टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर चा क्यूब. आर म्हणजे डिस्टन्स, रेडियस आपण म्हणू, आणि टी स्क्वेअर म्हणजे टी म्हणजे टाइम. म्हणजे हे तिसरा नियम सुद्धा तुम्ही लक्षात राहू द्या. आता इथे दुसरा विचारलाय तर तिसरा विचारण्याची शक्यता असतात. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू, ज्यावेळी लिफ्टने वर जातो डोक्यातील भागातील रक्तप्रवाह पायाकडे वाढतो, हे विधान खालीलपैकी कुठला नियम सांगतो, तर हा कोणता नियम आहे, न्यूटनच्या गतीचा पहिला नियम आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू, उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेळ किती होईल. आता जे गतिविषयकचे जे आपण फॉर्म्युले पाहिले होते की नाही, व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी है ना, एस स्क्वेअर इज इक्वल्स टू यू प्लस ए टी 1/2 ए टीचा स्क्वेअर वगैरे, तर त्याच्यातला हा एक फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा इथे. तर मी तुम्हाला तो सांगतो, तुम्ही कोणता यूज करायचा. इथे तुम्हाला करायचा आहे व्ही इज इक्वल्स टू, याच्यामध्ये तुम्हाला त्या व्हॅल्यूज टाकायच्या आहे. आता इथं काय म्हटलंय, व्ही म्हटलेलं आहे. व्ही म्हणजे आपलं काय असते, फायनल व्हेलॉसिटी. तर उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेला चेंडू 5 सेकंदानंतरचा वेळ किती होईल, म्हणजे आपल्याला इथं टी दिलेला आहे. आणि ए म्हणजे ऍक्सेलरेशन काय असतं 9.8. आणि इथे यू आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0. ठीक आहे, प्लस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथं टी किती दिलेला आपल्याला, टी दिलाय 5 सेकंद. ओके, मग आता याची तुम्हाला जर कॅल्क्युलेशन केलं तर याची येते व्हॅल्यू 49 मीटर पर सेकंद. मग ऑप्शन नंबर आपला 4. समजलं. ओके, नेक्स्ट आपण जाऊ 510 मध्ये. एमकेस पद्धतीत दाबाचे एकक न्यूटन मीटर पर सेकंद स्क्वेअर असते. आता बरोबर आहे, सीजीएस पद्धत दाबाचे एकक 9 सेंटीमीटर स्क्वेअर असते. हे दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू, खालील विधाने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पृथ्वीच्या केंद्रापासून दूर जाताना जी चे मूल्य कमी होत जाते, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. जी चे मूल्य जसं जसं आपण केंद्रापासून दूर जाऊ तसं जसं जी चे मूल्य कमी होत जाते. आणि पृथ्वीच्या केंद्राकडे जात असताना जी चे मूल्य वाढते, तर इथे सुद्धा जी चे मूल्य वाढत नाही तर ते सुद्धा कमी होते. म्हणजे आपल्याला दोन्ही इकडे लक्षात ठेवायचं, वर जाताना आणि परत खाली येताना जी चे मूल्य हे नेहमी कमी होत असते. तर फक्त आपलं विधान एक अ बरोबर राहील. तर इथे 4 दिलेलं उत्तर पण हे सुद्धा चुकीचं आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट आपण जाऊ, एखाद्या वस्तूवर लावलेले बल दुप्पट केल्यास त्या वस्तूचे त्वरण म्हणजे ऍक्सेलरेशन काय होते, दुप्पट होते. त्यानंतर नेक्स्ट, एखाद्या वस्तूला विस्थापित करण्यासाठी म्हणजे फोर्स करण्यासाठी लागणारे बल फोर्स हे वस्तूच्या कशावर अवलंबून असते, तर आपल्याला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सेलरेशन.
तर इथे वस्तुमान हा ऑप्शन दिलाय म्हणून आपला ऑप्शन नंबर काय येईल सेकंड. त्यानंतर नेक्स्ट वस्तूचे वजन सर्वात जास्त असते, तर वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठे असते पृथ्वीच्या ध्रुवावर. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेमच आहे 5 kg वस्तुमानाच्या वस्तूवर 200 न्यूटन बल प्रयुक्त केलेले असतात त्याचे ऍक्सलरेशन किती येईल. आता परत आपण ऑलरेडी एक तो याचा फॉर्म्युला पाहिला होता फोर्सचा, परत एकदा बघू आपण तो. फोर्स इज इक्वल टू काय असते मास इंटू ऍक्सलरेशन. इथे त्यांनी आपल्याला फोर्स बल किती दिलाय 200 न्यूटन आणि इथं इथे त्यांनी मास किती दिलेला आहे आपल्याला 5 kg आणि आयसोलेशन आपल्याला काढायचं आहे. तर मग तो 5 तिकडे गेल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू किती येईल त्याची, म्हणून आपलं उत्तर काय राहील 40 मीटर पर सेकंड ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट आपण आता विचार करू जडत्वाची म्हणजे इनर्शियाची संकल्पना कोणी दिली, तर इनर्शियाची संकल्पना गॅलिलिओने दिली. त्यानंतर नेक्स्ट खालील कुठल्या बलामुळे पृथ्वी विषुववृत्तावर फुगलेली तर ध्रुवाजवळ चपटी आहे, तर कोणता फोर्स आहे तो सेंट्रिफ्युगल फोर्स अपकेंद्रीय बल. त्यानंतर नेक्स्ट अग्निमानाच्या गतीसाठी वापरलेले तत्व न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे, तिसरा नियम आहे देयर इज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन आहे ना. तर त्यानंतर तो पोल जर एखादा चेंडू हवेमध्ये वरच्या दिशेने फेकला तर या चेंडूवर खालीपैकी कुठले बल कार्यरत नसते, कुठले नाही तर ग्रॅव्हिटेशनल बल सुद्धा कार्यरत असते आणि फ्रिक्शनल फोर्स सुद्धा कार्यरत असतो, म्हणून हे आपल्याला कार्यरत नसते असं विचारलेलं आहे, तर याचं उत्तर काय राहील दोन्ही नाही. त्यानंतर नेक्स्ट आता हा सुद्धा एक मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहे, तर हा सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. तर आपण करण्याचा प्रयत्न करू जर आपल्याला जमत असेल तर. तर एक 257 ग्रॅम वजनाच्या चेंडूचा वेग हा 257 मीटर पर सेकंद असेल तर त्याची तरंग लांबी काढायची आहे, लॅम्बडा काढायचा आपल्याला. आणि याची किंमत इथे दिलेली आहे 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल पर सेकंड. तर इथं आपल्याला काय डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे लॅम्बडा आहे ना. आता इथं मला लॅम्बडा वगैरे काय नाही, मी तुम्हाला लॅम्बडाचं साईन वगैरे तुम्हाला दिसत नाहीये, मी तुम्हाला इथं इंग्रजीमध्ये लिहून दाखवतो. लॅम्बडा इज इक्वल्स टू एच डिवायडेड बाय एम. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आणि या फॉर्म्युल्यामध्ये त्या किमती तुम्हाला टाकायच्या आहे. तर वेव्हलेंथ हे लॅम्बडा म्हणजेच वेव्हलेंथ आणि एच एच इज इक्वल्स टू काय इथे त्यांनी ही कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेली आहे. एम फॉर हा 257 तुम्हाला टाकायचं आहे आणि 257 मीटर स्क्वेअर म्हणजेच व्हेलॉसिटी. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही किमती टाकल्या तर याचं उत्तर येईल 10⁻⁻35 हे उत्तर येईल. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू विद्युत परिपथातील वितळ तार ही अ आणि क म्हणजे उपकरणाची एकसर जोडणीत असते, ठीक आहे ना, आणि मिश्र धातूपासून ती बनवलेली असते, म्हणजे ऑप्शन नंबर आपला 1 राहील. नंतर नेक्स्ट विचार करू घरातील वीज परिपथ जोडणी हे समांतर मध्ये जोडलेली असते. बघा इथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते, इथं काय म्हटलेलं आहे विद्युत परिपथ म्हणजे ज्याला आपण फ्यूज जो म्हणतो ना, फ्यूज हा एकसर जोडणीमध्ये असतो आणि घरातली जी आपली लाईन असते ती समांतर म्हणजे पॅरलल मध्ये जोडलेली असते. काय कारण असू शकते, तर याचं कारण आहे की जास्त विद्युत भार आपल्याला भेटला पाहिजे त्यासाठी आपण ते वापरत असतो. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनवले असतात, तर इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट साधारणतः नायक्रोम पासून बनलेले असतात. सोलर सेल हे कशापासून बनलेले असतात, तर सोलर सेल हे सेमी कंडक्टर पासून बनलेले असतात. त्यानंतर नेक्स्ट खालील विधाने आपल्या लक्षात घ्यायची आहेत. कमी विद्युत रोधासाठी कमी लांबीची जाड तार वापरतात, तर आपल्याला याच्यातलं योग्य निवडायचे आहेत. तर कमी विद्युत धारेसाठी कमी लांबीची जाड तार वापरतात, बरोबर आहे. जास्त विद्युत रोधासाठी कमी लांबीची बारीक तार वापरतात, तर दोन्ही स्टेटमेंट ही योग्य आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपण विचार करू खालील विधाने आपल्या लक्षात घ्यायची आहे. इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋण प्रभारित ध्रुवाकडून धन प्रभावित ध्रुवाकडे वाहतो, हे स्टेटमेंट बरोबर आहे. इलेक्ट्रॉन प्रवाहाची दिशा विद्युत धारेच्या विरुद्ध असते, तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. हे परीक्षेत येण्यासारखे आहेत, तुम्ही लक्षात राहू द्या. नंतर नेक्स्ट खालील पदार्थाच्या सुवाहकतेनुसार चढत्या क्रमाने आपल्याला लिहायचं आहे. चढत्या क्रमाने लिहायचं सर्वात जास्त आपल्याला चांदीमध्ये आहे, म्हणून ऑप्शन नंबर आपल्याला 3 भेटते, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू हे सुद्धा इथे एक प्रॉब्लेमच आहे, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. एक विद्युत वाहक तारेतून 0.25 अँपियर म्हणजे इथे करंट दिलेलं आहे, विद्युत धारा सतत 7 मिनिटे प्रवाहित म्हणजे टाइम दिलेला आहे होत असेल तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत भार म्हणजे आपल्याला चार्ज काढायचा आहे. तर चार्जचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे Q इज इक्वल्स टू IT. क्यू फॉर चार्ज, Q इज इक्वल्स टू
IT आणि T फॉर टाइम, I फॉर करंट. तर याच्यात जर तुम्ही किमती काढला तर याचं उत्तर आपल्याला 105 कुलम असं मिळतं. ऑप्शन नंबर 4. तर अशा पद्धतीचे हे फिजिक्सचे प्रश्न होते. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. असाच एक पार्ट आपण घेऊन येणार आहे बायोलॉजीचा आणि हे सगळे प्रश्न महत्त्वाचे, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, परीक्षेत येण्यासारखे आहेत. त्यामुळे डोंट मिस द अपॉर्च्युनिटी. तुम्हाला हे याचा नक्की फायदा होईल. नक्की पेपरमध्ये प्रश्न रिपीट होतील, अवतीभोवतीच फिरणार, याची मी 100% गॅरंटी देतो. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, कमेंट करा आणि मला प्रोत्साहित करा. धन्यवाद.